असते, परंतु इथे मॅच मध्ये कॅच ड्रॉप झालाय. त्याचबरोबर नित्रळगावचे सुपुत्र एक चांगले क्रिकेटर आणि आयोजक देखील आहेत प्रत्येक दादा चिकणे साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही सहर्ष स्वागत. वेलकम दादा. वाईट बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या दरम्यान. एक सिंगल धाव प्राप्त झाले. 24 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. पहिलं षटक मार्गस्थ आहे. चुका झालेत. आणखीन एक मोठा तडाखा लॉंग ऑनच्या डोक्यावरतून बॉलला फेकून दिलाय. सीमारशीच्या पलीकडे 6 धावांसाठी धनंजय कोळी सरांच्या आपल्या स्टाईलने हा षटकार पोहोचवलाय आमच्यापर्यंत. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रत्येक बॉल नितीन वांगडे यांना लॉलीपॉप टाकला जातोय. आणखीन एक मोठा तडाखा मानसरोवर स्टेशन मध्ये बॉलला पाठवलाय. जावा शोधून आणा. आयोजकांना घ्यावी लागते ती मेहनत. त्याचं कारण नितीन वांगडे हिरो. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल 36 धावा आलेत. सर्वाधिक महागडं षटक सायली ब टीमच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. 36 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तोडफोड सुरुवात केली नितीन वांगडे हिरो यांनी. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक पॉवर प्लेची षटकं कोणी फोडली असतील ना तर श्रीलंकेचा सनथ जयसूर्य आणि भारत म्हटलं की वीरेंद्र सेहवाग. श्रीकांत चिकनेने या बॉलला फक्त दिशा दिले. एक सिंगल धाव प्राप्त झाले. स्ट्राईक रोटेट झाले. स्ट्राईक वरती नितीन वांगडे यांना आणण्याचा प्रयत्न चांगला राहिलाय. परंतु गोलंदाज ओव्हर क्रमांक 2 मध्ये विवेक मोरे आलेले आहेत. पहिला बॉल चांगला टाकलाय. कमी गतीचा बॉल, फसवणारा बॉल, चारी मुंड्या चित करणारा हा बॉल, फलंदाजाचे मनसुबे उधळून लावणारा हा बॉल. विवेक मोरे यांचा डॉट बॉल येताना पाहायला मिळालाय. जो फलंदाज सेट झालाय पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुफानी खेळी केले असा नितीन वांगडे हिरो. या बॉलला आणि 2 धावा देखील मिळाले. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 58 धावा धावपलकावरती लागलेत. अजून 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉल मध्ये आणखीन 40 ते 42 धावा आल्या तर 100 धावा पूर्ण होऊ शकतात. पाठीमागच्या मॅच मध्ये ज्या चुका झाल्या होत्या ना त्या चुका आता सुधारून नितीन वांगडेने मात्र जबरदस्त बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. अर्धशतक देखील त्यांनी झळकावलंय या मॅच मध्ये. ओव्हर क्रमांक 3 ला होते सुरुवात. साहिल देवरे आलेत. पहिलाच बॉल चांगला बॉल, वेग चांगला होता, टप्पा चांगला, लाईन चांगली, वाईड लाईन पकडून ही गोलंदाजी केली जाते. फलंदाजाचे मनसुबे उधळून लावणारा हा बॉल डॉट आलेला आहे. चांगली गोलंदाजी गोलंदाज ओव्हर क्रमांक 3 मध्ये साही देवरे करताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल फटका चांगला केलाय. कव्हर रिझनच्या डोक्यावरतून बॉल पारगस्त होतोय पाठीमागे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव प्राप्त झाले. एकोणसाठ धावा स्कोर कार्ड वरती. ऑन साइडला हा पटका खेचून मारला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत डीप मध्ये. एक धाव पूर्ण केलेत.
लोअर फुलटॉसचा बॉल दिशा दिले फक्त एक सिंगल धाव प्राप्त झाले. या ओव्हरमध्ये मी म्हणेन धावफलकाला अंकुश लावलेला आहे. गोलंदाज साई देवरेने आतापर्यंत 3च धावा खर्च केलेत, परंतु या वेळेला नितीन वांगडे हिरो शांत बसणार नाहीये. बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेऊन पाठवलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक मोठा धमाका नितीन वांगडेच्या बॅटमधून. 67 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेले आहेत. त्याचबरोबर आदरणीय श्री राजेशदादा पोपळे साहेब यांचा शुभ सन्मान आम्ही मुख्य व्यासपीठावरती करत आहोत आणि त्यांचा सन्मान करण्यासाठी अजितदादा जाधव साहेब यांचे शुभस्ते आपण करूया. आणखीन एक मोठा तडाखा चाबूक शॉट बॅडमिंटन शॉट खेळला आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 71 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. नितीन वांगडे 64 धावांवरती खेळत आहेत आणि श्रीकांत चिकणे 3 धावांवरती खेळत आहेत. 71 धावा स्कोअर कार्ड वरती लागलेत. शेवटचं षटक रोहित देवरे घेऊन आलेत. अनुभवी खेळाडू कॅप्टन आहेत. पहिलाच बॉल बॅक फुटला गेलेत. पॉइंट रिझन मध्ये चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. त्याचबरोबर तिरुपती सोसायटीचे रामदादा साळुंके साहेब यांचाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. बहात्तर धावा स्कोअर कार्ड वरती आहेत. त्याच्यामध्ये आणखीन एक धाव ऍड करूया. 73 धावा स्कोअर कार्ड वरती. वाईड बॉलचा इशारा आलाय पंचांच्या दरम्यान. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठी धावसंख्या होऊ शकते का? कारण पाठीमागच्या मॅच मध्ये कुरुल टीमने धावा बनवल्या होत्या, त्या म्हणजे 81 धावा सर्वाधिक. त्या धावांचा रेकॉर्ड देखील इथे मोडलं जाईल का पाहणं गरजेचं असेल. ओहो, हा बॉल पुन्हा एकदा वाईड बॉलचा इशारा आलेला आहे पंचांच्या दरम्यान. चौऱ्याहत्तर धावा स्कोअर कार्ड वरती. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी केली जाते. वारंवार चुकीच्या टप्पा मात्र हाताळला जातोय. नितीन वांगडे हिरो यांच्यासमोर तुम्हाला वाचायचं असेल, बचाव करायचा असेल त्यांच्यापासून, तर वेगळी रणनीती आखावी लागेल. बुंद्यात बॉल टाकावे लागतील. पुढचा बॉल. ओ, हाई बॉल पायावरती आदळलाय. फसवणारा बॉल होता. फुलटॉस बॉल होता. वेळेची अचूकता साधता आलेली नाहीये. डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. हाई बॉल स्विंग अँड मिस. बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. हा बॉल डॉट आलाय. शेवटच्या षटकामध्ये फलंदाजांचं काय काम असतं की जास्तीत जास्त धावा बनवायच्या आहेत आणि प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध टार्गेट सेट करायचं आहे. परंतु गोलंदाजाचं काय काम असतं की आम्हाला कमीत कमी धावांपर्यंत थांबवायचं आहे.
विकेटचं पतन होईल का? नशिबाची साथ लाभले. दोन्ही खेळाडूंचा ताळमेळ चुकला होता. कॉलिंग, वेट, वॉचची भूमिका फसली होती आणि त्याचमुळे इथे डॉट बॉल देखील आलेला आहे. संघाची धावसंख्या 74 धावा. लागोपाठचे 3 बॉल डॉट टाकलेले आहेत रोहित देवरे या खेळाडूने. परंतु यावेळेला बॉलची वाट पाहिली आणि बॉलची वाट देखील लावले. नितीन वांगडेच्या बॅटमधून आलाय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 80 धावसंख्येवरती. एक इनिंगचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 81 धावा आहेत आणि त्याच्यामध्ये नितीन वांगडे यांचा खेळ जर आपण पाहिला तर तब्बल त्याच्या बॅटमधून 71 धावा आलेल्या आहेत. नितीन वांगडे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. टॉससाठी या. नऊ तरुण क्रिकेट क्लब रेवली विरुद्ध अंबवडे बुद्रुक. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती आहे आपण टॉससाठी या. टॉस आपण करूया. अंबवडे बुद्रुक विपक्ष रेवली. चला टॉससाठी या. वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. ग्रामस्थ मंडळ सायळी पुरस्कृत सायळी क्रिकेट क्लब मुंबई आयोजित समन्वय उर्मडे विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत परळी भागातील नावाजलेली मानाची स्पर्धा सायळी प्रीमियर लीग SPL 2026चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. दोन टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया आणि टॉस करण्यासाठी मी विनंती करेन आदरणीय श्री भरतदादा देवरे साहेब यांचे शुभ हस्ते आपण कॉल करूया. कॉल कोण देणार? अंबवडे बुद्रुक की रेवली? अंबवडे बुद्रुक टीमचे कॅप्टन तेजस पवार कॉल करतील. हेड किंबहुना टेल असा कॉल करायचा आहे. कॉइन स्पिन टेल असा कॉल केलाय. अर्थातच हेड आलेला आहे आणि टॉस जिंकलेला आहे. रेवली टीमने टॉस जिंकला. अभिनंदन रेवली टीम. निर्णय काय असेल? बॉलिंग करणार आहात. प्रतिस्पर्धी संघ अंबवडे बुद्रुक आहे. पहिला सामना त्यांनी गमावलेला आहे. त्यांना ही मॅच जिंकायचीच आहे. त्यामुळे ते देखील आता मेहनत चांगली करतील. किती धावांपर्यंत थांबवू शकाल त्यांना? त्यांना आम्ही कमीत कमी रनमध्ये करण्याचा प्रयत्न करू. कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करायला. आयोजनाबद्दल काय सांगाल? यंग कॅप्टन आहेस तू. संपूर्ण टीमने तुझ्यावरती जबाबदारी दिली. नेतृत्व करायचं आहे. रणनीती काय असेल? नियोजन तर एक नंबर आहे आणि सगळंच एक नंबर. थँक्यू. तेजस पवार. खरं तर पाठीमागचा सामना पाहिला तर तो तुम्ही गमावला. ही मॅच तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. करो या मरो. इथे जिंकतायत, या स्पर्धेमध्ये स्थान टिकवताय. इथे जर सामना गमावला तर बायचान्स तुम्ही इथून बाहेरही जाऊ शकता. परंतु आता तुम्हाला बॅटिंग करायची. किती धावांपर्यंत मजल मारू शकता? आमचे आता कारण बॅटिंगसाठी तर PG एक नंबर आहे. म्हणजे त्याच्यावरती बॉल चांगले स्कोर हाय स्कोरिंग मॅचेस होते ते. तर पहिल्या मॅचला आम्ही गमावलं आहे. तर आता ह्या सामन्यामध्ये आम्ही 80+ रन मारायचा प्रयत्न करू. कारण रन रेटनुसार जर पुढे काय जर प्रॉब्लेम होणार असेल तर आम्ही जास्तीत जास्त रन करायचा प्रयत्न करू. पाठीमागच्या मॅचमध्ये काही चुका झाल्या त्या सुधारण्याचा प्रयत्न कराल?
हो नक्की 100% मागच्या वेळेस बॉलिंग जरा खराब पडली आमची आणि बॅटिंगला पण जरा प्रॉब्लेम झाला तर यावेळेस नक्की 100% देऊ पूर्ण प्रयत्न करू ही मॅच जिंकायचा. थँक्यू सो मच. तुम्हाला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. मान्यवरांना विनंती करूया की आपण टॉस मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हावं. टॉसमध्ये काय घडले, टॉस जिंकलाय रेवली टीमने. टॉस जिंकून प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय अंबावडे बुद्रुक या टीम्सला. दोन्ही टीम्सला आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सो मच. ओव्हर क्रमांक 1 पॉवर प्लेचं षटक आहे आणि यावेळेला पहा अगदी हा बॉल पायावरती ठेवला होता. पहिल्याच बॉलवरती नितीन वांगडे यांनी निलेश देवरे यांना माघारी पाठवलंय. कॅच आउट झालेला आहे पहिला फलंदाज. 82 धावांचं भलं मोठं आव्हान आहे. त्या धावांचा पाठलाग करत असताना आता कुठेतरी सायली ब टीमच्या फलंदाजांना चांगली बॅटिंग करावी लागेल. ब टीम आहे. हा बॉल पंचांनी नो बॉल घोषित केलाय. अर्थातच 9+4 अशा 5 धावा स्कोअर कार्डवरती ऍड केल्या जात आहेत बायच्या स्वरूपामध्ये. धनंजय कोळी सरांची एक वेगळी स्टाईल आहे चौकार आमच्यापर्यंत पोहोचवण्याची. पाच धावा स्कोअर कार्डवरती लागलेत. फ्रीडचा बॉल असेल. फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळत आहेत विवेक मोरे. गोलंदाजी चांगली केली होती. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेला खेळ आहे. फिल्डर नाहीये. मिड ऑफ च्या डोक्यावरतून बॉलला पाठवलाय. लॉंग ऑन रिजन सीमारशीच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. फुलटॉसचा बॉल समोरच्या दिशेला खेळ आहे. फिल्डर नाहीये. मिड 9 धावा स्कोअर कार्डवरती लागलेत. आतापर्यंत 82चं लक्ष आहे. हा बॉल 3 यष्ट्यांच्या वरतून ट्रॅव्हल झालाय. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला, स्पिन झाला. लेग कटरचा हा मारा पाहायला मिळाला नितीन वांगडे या खेळाडूचा. बॅटिंग करत असताना 71 धावांचे एक विस्फोटक खेळ त्यांनी साकारले. फाईन लेग रिजन मध्ये या चेंडूला पाठवले क्षेत्ररक्षक आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती लगोलग फेकी केली असती तर विकेटचं पतंग होऊ शकलं असतं, परंतु लेट थोडी फेकी आली आणि त्यानंतर एक सिंगल धाव देखील मिळाले. कमी गतीचा बॉल पाठीमागे ठेवला होता. फ्लाय दिली, उसळी दिली. फलंदाजाच्या पायामध्ये बेड्या टाकून बॉल विकेट किपर यांच्या हातामध्ये विसवलाय. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. पॉवर प्लेचं षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आहे फक्त 10. या धावसंख्येवरती आता 18 बॉल 72 धावांची आवश्यकता आहे. पहिल्या डावामध्ये नितीन वांगडे या खेळाडूने ज्या प्रकारची बॅटिंग केली ना, तशाच प्रकारची बॅटिंग एखाद्या सायली ब टीमच्या खेळाडूला करावी लागेल. ती ताकद, ती क्षमता आहे या खेळाडूंकडे, परंतु आज सिद्ध देखील करावी लागेल. 18 बॉल 72 धावांची आवश्यकता. ओव्हर क्रमांक 2 मध्ये विशाल वांगडे. स्ट्राईक एंड वरती विवेक मोरे आहेत. उदयमुख खेळाडू, युवा टॅलेंटेड खेळाडू. पहिलाच बॉल स्वीटशीटचा फटका खेळ आहे आणि पहिल्याच बॉल वरती दुधारी तलवार. लगा तो आबाद नाही तो बरबाद. गरज होती का? आणि ते विकेटचं पतन होत असताना विवेक मोरे ओ युटी आउट. विकेटचं पतन. स्वीटशीटचा फटका खेळ आहे आणि पहिल्याच बॉल वरती दुधारी तलवार. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उदय सावंत दाखल झालाय.
कमी गतीचा बॉल आहे, फ्लाय दिली होती या बॉलला, परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. एक सिंगल धाव प्राप्त झाले. हाई बॉल खूप चांगला होता, परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. टप्पा चांगला होता, परंतु लाईन थोडीशी खराब होती. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न झाला, हातभर वळण घेतलं, लेग कटर टर्न करण्याचा प्रयत्न. हा बॉल सुरेख आहे. पंचांना प्रश्न विचारणारा हा बॉल गोलंदाज विशाल वांगडे यांचा राहिलाय. हाही बॉल पास सुरेख हाताळलाय. टप्पा पडल्यानंतर बॉल टर्न होतोय. खरं तर ज्या प्रकारे त्यांनी बॉलिंग केली ना, जबरदस्त बॉलिंग केली. विकेटचं पतन, फलंदाज बाद. हाई बॉल पास सुरेख हाताळलाय. टार्गेट खूप मोठं आहे आणि या टार्गेटचा पाठलाग करायचा असेल तर मोठी फटक्यांची उधळण करावी लागेल. आणखीन एक डॉट बॉल. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये आहे. विशाल वांगडे यांनी काही बॉल खराब टाकले, परंतु काही बॉल त्यांनी चांगले देखील टाकले. 2 विकेट्स देखील मिळवलेत या ओव्हरमध्ये. आडव्या बॅटने या बॉलला फक्त दिशा दिले. क्षेत्ररक्षक आहेत, मिस फिल्डिंग झाले. एकच धाव मिळते. एकेरी धावेने आणि दुहेरी धावेने जास्तीचा फरक पडणार नाहीये. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाखेरीज धावफलकावरती धावा आहेत अवघ्या 13 धावा. जयवंत वांगडे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहेत आणि पहिले 2 बॉल डॉट टाकलेत. हाई बॉल डॉट. लागोपाठचा तिसरा बॉल डॉट आलाय. हा फटका चांगला आहे. बॉलला फॉलो केलं आणि किती मात्र सिंगल धाव मिळाले. हाई बॉल डॉट आलाय. 5 बॉलमध्ये अवघी एकच धाव खर्च केले जयवंत वांगडे. नितीन वांगडे हिरो यांचे सख्खे बंधू आहेत आणि बॉलिंग चांगली करतात. एका भावाने बॅटिंग चांगली केली तर दुसरा भाऊ बॉलिंग चांगली करतोय. दोनों भाई तबाही आहे. आणखीन एक डॉट बॉल.
खास करून बॅट्समन जर आपण पाहिलं तर चला आता 6 बॉल मध्ये जवळजवळ अजूनही 68 धावांची गरज आहे. मॅच हातातून निसटून गेले. 82 धावांचं लक्ष असताना अवघ्या 14 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. पहिलाच बॉल, हा देखील बॉल खूप चांगला आहे. धीरज चिकणे आणि पंचांचा इशारा आहे नो बॉल. चक्क गोलंदाज 6 बॉल मध्ये 68 धावांची गरज असताना धीरज चिकणे यांना गोलंदाजीवरती आणलं होतं आणि पहिलाच बॉल त्यांनी चक्क थ्रो गोलंदाज म्हणून पाहायला मिळालाय. स्वतःहून मागून त्यांनी बॉलिंग घेतली. नितीन वांगडेला म्हणाले मी बॉलिंग टाकतो आणि बॉलिंग टाकण्यासाठी गेले आणि खरं तर पंचांनी देखील नो बॉल घोषित केलाय. चला थोडीशी घाई करा मित्रांनो, अजून खूप सामने आपल्याला खेळवायचे आहेत. बरेचसे सामने आहेत. प्रीटचा बॉल होता, डॉट बॉल आलेला आहे. मॅच हातातून निघून गेले. थोडीशी घाई करा विनंती करेन. हाई बॉल डॉट येताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी राहिले. ज्या प्रकारे टॉस गमावल्यानंतर बॅटिंग आली होती मित्र टीमला. बॅटिंगमध्ये चांगली बॅटिंग झाली आणि आता बॉलिंग देखील त्यांची चांगली होताना पाहायला मिळते. ऑन साइडला हा पटका खेचून मारलाय. हा फटका चांगला आहे. हे फटके अगोदर येणं गरजेचं होतं, परंतु वेळ निघून गेल्यानंतर मोठे फटके येऊन काही फायद्याचे नाही आहेत. आणि आता हा बॉल देखील जर आपण पाहिला तर अगदी बॉर्डर लाईनच्या बाहेर पाठवलंय. आणखीन एक चांगला फटका केलाय. 2 क्षेत्ररक्षक आहेत. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी फरार. मिळतील 4 धावा चौकार आणि हा सामना जिंकलाय. अर्थातच नित्रळ टीमने विजयी संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्ड लक बाड लक टीम सायली ब संघ तुम्हाला पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. खूप मोठ्या फरकाने मात्र हा सामना जिंकला आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा हकदार नो डाऊट, ज्याने 71 धावांची उत्तुंग खेळी साकारले आणि तिसरं अर्धशतक झळकावलं सायरी प्रीमियर लीग मध्ये, असा नित्रळ गावचा नितीन वांगडे ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा हिरो.